हॅलो फ्रेंड्स, मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या सेशनमध्ये आपल्याला महाराष्ट्र सेट 2022 साठी पेपर 2 अर्थशास्त्र बघायचं आहे. युनिट नवीन स्टार्ट केलेलं आहे आपण आज आणि युनिटचं नाव आहे एन्व्हायरमेंटल इकॉनॉमिक्स अँड डेमोग्राफी. टॉपिक आहे एन्व्हायरमेंट ॲज अ पब्लिक गुड, सार्वजनिक वस्तू म्हणून पर्यावरण याचं महत्त्व किंवा याचं कार्य कसं आहे ते आपल्याला आजच्या सेशनमध्ये बघायचं आहे. नवीन युनिट आज स्टार्ट केले आपण, तर सुरू करूया आजच्या सेशनला. सेशन स्टार्ट करण्यापूर्वी एक इम्पॉर्टंट सूचना किंवा संधी आहे त्या स्टुडंटसाठी जे स्टुडंट्स यावर्षीची सेट एक्झाम टार्गेट करत आहेत, जी होणार आहे आपले 26 मार्च 2023. ठीक आहे, 26 मार्चला येथे ही आपली एक्झाम होणार आहे, ज्याचे रजिस्ट्रेशन देखील आता 7 तारखेपर्यंत लेट फीस भरून आणखीन चालू आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन बाकी आहे ते रजिस्ट्रेशन लवकरात लवकर करून घ्या, कारण हे ज्या लोकांना ही या वर्षीची एक्झाम महत्त्वाची आहे त्यांच्यासाठीच आम्ही स्पेशल फुल कोर्स घेऊन आलो आहोत पेपर 2 अर्थशास्त्र इकॉनॉमिक्स साठी. ठीक आहे, या फुल कोर्समध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत संपूर्ण अभ्यासक्रमावरील मॉक टेस्ट, संपूर्ण अभ्यासक्रमावरील नोट्स, व्हिडिओ लेक्चर्स जे रेकॉर्डेड असणार आहेत आणि प्लस लाईव्ह लेक्चर्स देखील होणार आहेत तुमचे. ठीक आहे, आणि शिवाय PYQs देखील तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, ज्यामुळे तुमचा प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरचा देखील स्टडी या कोर्समध्ये होणार आहे. शिवाय पेपर 2 च्या संपूर्ण स्टडी मटेरियल सोबतच पेपर 1 चे संपूर्ण स्टडी मटेरियल देखील तुम्हाला अवेलेबल होणार आहे. या कोर्सची फीस आहे 10,000 रुपीज. सध्या त्याच्यावरती 30% डिस्काउंट आम्ही प्रोव्हाइड करत आहोत. आफ्टर डिस्काउंट या कोर्सची फीस होते 7,000. इकडे दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्ही मेसेज करून लगेचच कोर्सला जॉईन होऊ शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन नावाचं ॲप डाउनलोड करू शकता प्ले स्टोअरवरून आणि लगेचच कोर्सला जॉईन होऊन आपल्या अभ्यासाला सुरुवात करू शकता. वेळ कमी आहे त्यामुळे लवकरात लवकर आपला कोर्स जॉईन करून अभ्यासाला सुरुवात करा. ओके, लेट्स स्टार्ट टुडे सेशन. स्टार्ट करतोय आपण आजच्या सेशनला. पहिला पॉइंट आहे आपला एन्व्हायरमेंट ॲज अ पब्लिक गुड. आता पब्लिक गुड म्हणजे काय? सार्वजनिक वस्तू. काय म्हणतो आपण? सार्वजनिक वस्तू. तर पर्यावरण एक सार्वजनिक वस्तू म्हणजे कसं असेल हे आपल्याला बघायचं आहे. आता सार्वजनिक वस्तू आणि वैयक्तिक किंवा खाजगी वस्तू अशा दोन प्रकार पडतात पब्लिक गुड्सचे. आणि आता एन्व्हायरमेंट ॲज अ पब्लिक गुड म्हणजे एन्व्हायरमेंट हे सगळ्यांसाठी असणार आहे, पब्लिक गुड असणार आहे. तर त्याचे काही पॉईंट्स आहेत, त्याच्यानुसार आपण समजून घेऊया. पब्लिक गुड्स कॉज मार्केट फेल्युअर ड्यू टू द प्रॉब्लेम ऑफ मिसिंग मार्केट. मिसिंग मार्केट याच्यामुळे मार्केट फेल्युअरची एक कारण होऊ शकतं. नॉन एक्सक्लुडेबिलिटी. आता प्रायव्हेट गुड्स आणि पब्लिक गुड्स मधलं हे एक वैशिष्ट्य आहे नॉन एक्सक्लुडेबिलिटी, म्हणजे त्याला आपण एक्सक्लूड करू शकत नाही. बेनिफिट डिराइव्ड फ्रॉम प्युअर पब्लिक गुड कॅनॉट बी कन्फाइंड सोलली ऑर दोज हू हॅव पेड फॉर इट. आता इथे काय म्हटलेलं आहे त्यांनी की जे पब्लिक गुड आहे त्याचे बेनिफिट्स जे आहेत ते फक्त एकटा माणूस घेऊ शकत नाही. तो पब्लिक गुड्स असल्यामुळे तो सगळ्यांना समान फायदा बेनिफिट हा सगळ्यांना देतो पब्लिक गुड्स. नॉन पेअर्स कॅन एन्जॉय द बेनिफिट ऑफ कन्झम्पशन ऑर नो कॉस्ट टू देम. काही जे लोक आहेत त्याच्याबद्दल जे पैसे देत नाही किंवा टॅक्स देत नाही तरी सुद्धा ते पब्लिक गुडचा वापर करू शकतात. टर्म ॲज फ्री रायझर प्रॉब्लेम. त्याच्यामध्ये फ्री रायझर हा एक प्रॉब्लेम निर्माण होऊ शकतो. जे टॅक्स पे करत नाहीयेत पण त्याचा उपभोग घेतात, कन्झम्पशन करतात पब्लिक गुड्सचं. हे एक पब्लिक गुड्सचं वैशिष्ट्य आहे नॉन एक्सक्लुडेबिलिटी. त्याच्यानंतर नॉन रिव्हेल कन्झम्पशन. आता इथे काय आहे, दुसरं हे काय आहे नॉन रिव्हेल कन्झम्पशन. म्हणजे जर एखाद्या व्यक्तीने त्या वस्तूचा उपभोग घेतला तर ती वस्तू जी आहे पुन्हा दुसऱ्या व्यक्तीला वापरताना त्याच्यामध्ये काही कमीपणा किंवा कमी झालेली अशी जाणवत नाही. त्याला नॉन रिव्हेल कन्झम्पशन म्हणतात. म्हणजे प्रत्येक व्यक्तीला each individual's enjoyment of goods or service does not diminish other enjoyment. जसं की मी सांगितलं नॉन रिव्हेल कन्झम्पशन म्हणजे काय की एखाद्या व्यक्तीला त्या वस्तूपासून जेवढा आनंद मिळतो त्याच वस्तूपासून दुसऱ्या व्यक्तीला देखील तेवढाच आनंद होतो. तो कमी होत नाही किंवा त्या वस्तूचा वापर किंवा सर्व्हिसचा वापर केल्यामुळे त्याच्यामध्ये कुठलीही डिमिनिशिंग होत नाही, कमी होत नाही. ऑफ सप्लाइंग पब्लिक गुड टू अन ॲडिशनल इंडिव्हिज्युअल्स इज झिरो. त्याच्यामध्ये ऍड सुद्धा होत नाही, त्याच्यामध्ये प्रत्येक ॲडिशनल झिरो तिथं असते. इफ अ पब्लिक गुड्स इज सप्लाइड टू वन इट इज अवेलेबल टू ऑल. जर पब्लिक गुड्स म्हणजे काय समजतं आपल्याला, दोन्हीवरून तर समजलंच नाही की पब्लिक गुड म्हणजे सार्वजनिक वस्तू म्हणजे काय. तर इथे सांगली सार्वजनिक वस्तू ज्या आहेत तर जर एकाला प्रोव्हाइड केला तर सगळ्यांना सेम अवेलेबल असतात. आता हे दोन वैशिष्ट्य झाले की एक नॉन एक्सक्लुडेबिलिटी,
दुसरं रिव्हल कन्झम्पशन आणि तिसरं आहे नॉन रिजेक्टेबल. याला कोणी रिजेक्ट करू शकत नाही. टू कलेक्टिव्ह सप्लाय ऑफ प्युअर पब्लिक गुड्स टू ऑल मीन्स दॅट इट कॅनॉट बी रिजेक्टेड बाय पीपल से डिफेन्स. डिफेन्स इथे दिलेलं आहे त्यांनी की अशी एक वस्तू आहे पब्लिक डिफेन्स म्हणजे पब्लिक गुड्स मधलीच गोष्ट येते आणि त्याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या रिजेक्ट करू शकत नाही. जर एखाद्या व्यक्तीला ती नको असेल तर ती तिथे एखाद्या व्यक्तीमुळे रिजेक्ट केल्यामुळे ती वस्तू किंवा जी पब्लिक गुड आहे तिथं रिजेक्ट नाही होऊ शकत. त्याचा सप्लाय हा राहणारच आहे. मग त्या व्यक्तीने त्याचा वापर केला तरी चालेल किंवा नाही केला तरी चालेल. मग हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे एन्व्हायरमेंट त्याचं पब्लिक गुडचं. ओके, जसं की आपण बोलू शकतो एन्व्हायरमेंट मध्ये काय येतं, ऑक्सिजन जो आहे तो सगळ्यांना आवश्यक आहे, बरोबर. पण त्याच्याच बाबतीत ऊन आहे, ऊन पण एन्व्हायरमेंटचाच एक भाग आहे. मग काही व्यक्तींना ऊन नको असेल तर पर्यावरणामधलं ऊन हे तिथे काही कमी होणार आहे का, किंवा एखाद्या गरीबाला जास्त ऊन आणि श्रीमंताला कमी ऊन असं देणार आहे का, नाही. The main reason why private sector cannot provide public good is the difficulty in protecting the property rights. आता प्रायव्हेट सेक्टर जे आहे ते पब्लिक गुड का प्रोव्हाइड करत नाही, तिथे प्रॉपर्टी राईट्सचा प्रॉब्लेम येतो. तो कोणी घ्यायचा किंवा तो कसा प्रोटेक्ट करायचा याविषयी तिथे समस्या निर्माण होतात. त्यामुळे प्रायव्हेट गुड्स जे आहेत, प्रायव्हेट सेक्टर जे आहेत ते पब्लिक गुड्स कधीच निर्माण करत नाही. पब्लिक गुड्स आर ऑल्सो नोन एज कलेक्टिव्ह कन्झम्पशन गुड. आता इथे पब्लिक गुडला एक नवीन वर्ड आपल्याला मिळालेला आहे जो आहे कलेक्टिव्ह कन्झम्पशन गुड. का म्हटलं असेल याला कलेक्टिव्ह कन्झम्पशन गुड, कारण तो सगळ्यांसाठी आहे, सगळ्यांकडून कलेक्ट करतो आणि सगळ्यांना समान कन्झम्पशनसाठी अवेलेबल असतो. समजलं. पब्लिक गुड म्हणजे काय, सार्वजनिक वस्तू आणि त्याचे वैशिष्ट्य काय काय आहेत, नॉन एक्सक्लुडेबिलिटी, नॉन रिव्हल कन्झम्पशन, नॉन रिजेक्टेबल. ओके, आता नेक्स्ट पॉईंट काय आहे आपला, मार्केट फेल्युअर हॅपन्स वेन. आता जो आपला पब्लिक गुड्स ॲज अ एन्व्हायरमेंट टॉपिक आहे किंवा जो पॉईंट आहे तो कसा मार्केट फेल्युअर किंवा मार्केटशी रिलेटेड आहे. म्हणजे कसं इथे मार्केट फेल्युअर का होतं आपण बघूया. म्हणजे बाजार जो आहे तो इथे फेल का होतो, कारण जेव्हा लोकांची डिमांड असते तेवढा सप्लाय जर होत असेल तर तिथं मार्केट बॅलन्स होतो. पण फेल्युअर जेव्हा होतो किंवा डिमांडपेक्षा सप्लाय कमी होतो तेव्हा तिथे मार्केट फेल्युअर होतं. आणि त्याचे रिझन्स काय काय आहेत, हॅपन्स वेन असं विचारलेलं आहे. तर ते कधी होतं, मिसिंग मार्केट म्हणजे गहाळ बाजार. बाजार तिथे कसा असतो, गहाळ असतो, व्यवस्थित नसतो. डिमांड आणि सप्लाय मध्ये व्यवस्थित प्रमाण किंवा रेशो दोन्हीचं व्यवस्थित नसतं, तेव्हा तिथे मिसिंग मार्केटची कन्सेप्ट तयार होते आणि मग तिथे मार्केट फेल्युअर येतं. एक्सटर्नॅलिटीज म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, बाह्यता. बाह्यता म्हणजे काय म्हणता येईल, थर्ड पार्टी. थर्ड पार्टी उदाहरण कसं देता येईल आपल्याला, की एक प्रोडक्शन करणारी कंपनी आहे आणि दुसरे आहेत ते कस्टमर्स आहेत. पण ज्या त्या प्रोडक्शन कंपनीच्या साईडला राहणारे लोक जे आहेत त्याच्यावरती त्यांचा परिणाम होणार आहे. जसं की चांगला एक्सटर्नॅलिटीचा परिणाम होणार आहे. जसं की जर कंपनीने कारखाना काढलाय ज्याच्यातून धूर येतोय आणि त्याचा फायदा तोटा हा इथल्या लोकांना होतोय, थर्ड पार्टीला होतोय, एक्सटर्नॅलिटीजला होतोय, तर ते तिथे कंप्लेंट करू शकतात, तिथे मार्केट फेल्युअर होऊ शकतं ह्या एक्सटर्नॅलिटीमुळे. पण पॉझिटिव्ह एक्सटर्नॅलिटी कशी होऊ शकते, तर ह्या कंपनीने जर झाडे लावली, आजूबाजूचं एन्व्हायरमेंट चांगलं केलं तर त्यांना फायदा होणार आहे त्याचा. म्हणजे ह्या एक्सटर्नॅलिटीज पॉझिटिव्ह असणार आहे तिथे. तर प्रोडक्शन आणि कस्टमर शिवाय, कन्झ्युमर शिवाय हे वेगळी थर्ड पार्टी असते, एक्सटर्नॅलिटीज असते, त्याच्यावर सुद्धा मार्केट फेल्युअर डिपेंड असतं किंवा त्यावर देखील मार्केट फेल्युअर हे डिपेंड असतं. पब्लिक गुड्स, आता पब्लिक गुड्स मध्ये काय होतं की काही लोक त्या वस्तूचा वापर करतात, सार्वजनिक वस्तू पब्लिक गुड्स म्हणजे, आणि ते जे पब्लिक गुड्स आहेत ते सगळेच वापर करतील असं नाही. काही गोष्टी वापर करतात तर काही गोष्टी वापर करत नाहीत, पण त्याची निर्मिती मात्र केली जाते. मग ह्याच्यामुळे देखील पब्लिक गुड्स तिथे मार्केट फेल्युअर निर्माण होतं. कारण मार्केट फेल्युअर म्हणजे काय म्हटलं आपण, की डिमांड जेवढी असते तेवढा सप्लाय होईल असं नाही, त्या दोन्ही मधला रेशो जो असतो तो वेगळा येतो आणि तिथे मग मार्केट फेल्युअर होतं. मग पब्लिक गुडमुळे ऑफकोर्स तिथे मार्केट फेल्युअर येणारच आहे, कारण दोन्हीमध्ये ज्या डिमांड किंवा सप्लाय असतो तो वेगळा वेगळा असतो. कोणाला त्या वस्तू हव्या असतात, कोणाला नको असतात, पण तरी पण त्या निर्माण कराव्या लागतात. असिमेट्रिक इन्फॉर्मेशन, आता प्रोडक्शन करणारा व्यक्ती आणि दुसरा जो असतो कन्झ्युमर, या दोघांमध्ये, दोन पार्टींमध्ये जर इन्फॉर्मेशन व्यवस्थित नसेल तर ऑफकोर्स त्यांच्यामध्ये मिसकम्युनिकेशन होईल. जे काही त्यांना प्रोडक्शन करायचं आहे किंवा त्यांना जो हेतू साध्य करायचा आहे तो तिथे होणार नाही आणि तिथे मग त्या गोष्टीमुळे मार्केट फेल्युअर होईल.
त्यानंतर मॉरल हॅझार्ड, नैतिक धोके जे आहेत काही गोष्टींमध्ये, जसं की प्रोडक्शन आणि कन्झ्युमरमध्ये ज्या गोष्टी व्हायला पाहिजे त्याच्यामध्ये जर मॉरल नैतिक धोके निर्माण झाले तर तिथे मार्केट फेल्युअर सहजपणे होऊ शकतो. तर हे काही रिझन्स आहेत मार्केट फेल्युअरचे कशामुळे होऊ शकतात. पब्लिक गुड्समध्ये मिसिंग मार्केट, एक्सटर्नलिटीज, पब्लिक गुड्स, असिमेट्रिक इन्फॉर्मेशन, मॉरल हॅझार्ड्स. एक्झाम्पल दिलेलं आहे. क्लायमेट चेंज इज अन एक्झाम्पल ऑफ मार्केट फेल्युअर. आता हे क्लायमेट चेंज देखील एक मार्केट फेल्युअरचं उदाहरण आहे. का म्हणतोय आपण तर बघूया पुढे. ग्रीन हाऊसेस गॅसेस लीड्स टू द एक्सटर्नलिटीज. हे ग्रीन हाऊसेस गॅसेस जे आहे एक्सटर्नलिटी आहेत म्हणजे बाह्यत आहेत. विच आर टू बी बॉर्न बाय द फ्युचर जनरेशन, जे फ्युचर जनरेशन कडून तयार होणार आहेत. एन्व्हायरमेंटल पोल्युशन इज अ फॉर्म ऑफ मार्केट फेल्युअर. आणि एन्व्हायरमेंटल पोल्युशन जो आहे ते मार्केट फेल्युअर आहे. का तर ते लोकांना नको आहे तरी पण ते निर्माण होत आहे. युजली म्हणजे त्याची डिमांड नाही तरी सुद्धा त्याचा सप्लाय होतोय म्हणून हे एक मार्केट फेल्युअर आहे. युजली बिकॉज ऑफ ओव्हर एक्सप्लोजेशन ऑफ रिसोर्स विथ कॉमन प्रॉपर्टी ओनरशिप और विथ ओपन एसेस. म्हणजे तेच जे आपण इथे बघितलं की पोल्युशन नको आहे लोकांना तरी पण तिथे ते पोल्युशन निर्माण होणार आहे. म्हणजेच हे काय असणार आहे मार्केट फेल्युअर असणार आहे. डिमांड प्रमाणे सप्लाय तिथे होणार नाहीये. समजलं मार्केट फेल्युअर काय आहे किंवा ते कुठल्या गोष्टींमुळे तिथे मार्केट फेल्युअर होत आहे. आता नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे अ वेल डिफाईन्ड प्रॉपर्टी राईट सिस्टीम हॅज दस द फॉलोइंग 4 कॅरेक्टरिस्टिक्स. आता वेल डिफाईन्ड प्रॉपर्टी राईट्स काय आहेत. प्रॉपर्टी राईट्स म्हणजे काय की मार्केटमध्ये काही वस्तू असतात त्याचा मालकी हक्क कोणाकडे जातो तर त्या वस्तू परचेस करतात प्रोडक्शन करणाऱ्या कंपनीकडून किंवा प्रोडक्शन करणाऱ्या एखाद्या व्यक्तीकडून. दुसरी व्यक्ती जेव्हा ती वस्तू विकत घेते तेव्हा त्याचा मालकी हक्क जो आहे प्रॉपर्टी राईट जो आहे तो त्या विकत घेणाऱ्या व्यक्तीकडे जातो. त्याला आपण प्रॉपर्टी राईट असं म्हणतो. तर त्या सिस्टीमचे 4 वैशिष्ट्य आहेत. काय आहे. पहिला जो आहे तो आहे कॉम्प्रेहेन्सिव्ह. All sources are either privately or collectively owned. All entitlements are defined, well known and enforced. Comprehensiveness म्हणजे काय तर जे वस्तू आहेत ते प्रायव्हेटली म्हणजे खाजगी किंवा सगळ्यांनी मिळून असे ओन करतात त्याला कॉम्प्रेहेन्सिव्हनेस असं म्हणतात आणि ते कॅरेक्टरिस्टिक्स आहे प्रॉपर्टी राईट्सचं. नंतर आहे एक्सक्लुझिव्ह. ऑल बेनिफिट्स अँड कॉस्ट फ्रॉम यूज ऑफ रिसोर्स शुड अक्युअर टू द ओनर अँड ओनली टू द ओनर. जे काय बेनिफिट्स त्या वस्तूमधून मिळत आहेत किंवा त्या प्रॉपर्टीतून मिळत आहेत ते फक्त आणि फक्त ओनरला मिळालेले पाहिजे दुसऱ्याला नाही. किंवा जे सेल करणारे आहेत त्याच्याकडून डायरेक्टली ओनरला मिळाले पाहिजे. दिस अप्लायज टू बोथ प्रायव्हेट अँड कॉमन प्रॉपर्टी रिसोर्सेस. मग ह्याच्यामध्ये कशासाठी प्रायव्हेट किंवा कॉमन प्रॉपर्टी असेल तरी पण त्या दोन्हीचा फायदा फक्त एका सेल करणाऱ्या व्यक्तीकडून दुसऱ्या ओनरला मिळायला पाहिजे. म्हणजे ओनर टू ओनर ह्याची जी फायदा आहे बेनिफिट आहे ते मिळायला पाहिजे तरच हा प्रॉपर्टी राईटचा एक कॅरेक्टरिस्टिक्स आहे. तिसरा आहे ते ट्रान्सफरेबल. प्रॉपर्टी राईट्स शुड बी ट्रान्सफरेबल फ्रॉम वन ओनर टू अनदर थ्रू अ व्हॉलंटरी एक्सचेंज. द ओनर thus has incentive to conserve resource beyond the time he or she expect to make use of it. म्हणजे काय ट्रान्सफरेबल असले पाहिजे हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे ती वस्तू जी आपण विकत घेतो आहे प्रॉपर्टी जी विकत आपण घेतो आहोत त्याचा फायदा जो आहे तो सेल करण्यासाठी झाला पाहिजे म्हणजे दुसऱ्या व्यक्तीला देता आला पाहिजे. नाहीतर ती प्रॉपर्टी घेऊन आपण त्याचं काय करणार ना. मग त्याची व्हॅल्यू जी आहे ती वाढवण्यासाठी आपण ती दुसऱ्याला ट्रान्सफर करता आली पाहिजे त्याच्या ओनरशिप सकट त्याच्या फायद्यासकट. ओके तर हे एक त्याचं वैशिष्ट्य आहे. दुसरा फोर्थ जो आहे तो आहे सिक्युअर. सुरक्षा किंवा संरक्षण. प्रॉपर्टी राईट्स टू रिसोर्स शुड बी सिक्युअर फ्रॉम इनव्हॉलंटरी सीझर ऑर एन्क्रॉचमेंट बाय द अदर पीपल, फर्म्स अँड द गव्हर्नमेंट्स. म्हणजे हे जी प्रॉपर्टी आपण सेल करणार आहोत किंवा जी व्यक्ती घेणार आहेत त्याचं काय असलं पाहिजे सिक्युअर असलं पाहिजे. मग ती फर्म असू दे किंवा गव्हर्नमेंट असू दे कुठल्याही व्यक्तीकडून आपण घेणार असेल तर ती सिक्युअर असली पाहिजे. सिक्युरिटी ही महत्वाचं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. सिक्युरिटी प्रोव्हाइड्स द ओनर विथ द इन्सेंटिव्ह टू इम्प्रूव्ह अँड प्रिझर्व्ह द रिसोर्स while it is in his or her control rather than exploiter assets. म्हणजे जी व्यक्ती ती विकत घेणार आहे ओन करणार आहे प्रॉपर्टी त्याला हे सगळे रिसोर्सेस जे आहेत ते मिळाले पाहिजेत याचं संरक्षण त्याच्यात मिळालं पाहिजे. तर हे 4 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत वैशिष्ट्य आहेत आपले प्रॉपर्टी राईट्सचे. एक आहे कॉम्प्रेहेन्सिव्हनेस, एक्सक्लुझिव्ह, ट्रान्सफरेबल अँड सिक्युअर. ओके.
नेक्स्ट पॉइंट जो आहे आपला तो आहे इलेनॉर एस्ट्रॉम आयडेंटिफाइड 8 प्रिन्सिपल्स ऑफ डिझाईन विच आर प्रीरिक्विजिट्स फॉर स्टेबल CPR मॅनेजमेंट. CPR म्हणजे काय? कॉमन पूल रिसोर्स, ज्याच्यामध्ये जे गुड्स असतात ते नॅचरल किंवा ह्युमन मेड रिसोर्स सिस्टीम्स मध्ये असतात, जसं की इरिगेशन सिस्टीम किंवा फिशिंग ग्राउंड्स जे असतात ते CPR अरेंजमेंट्स मध्ये येतात. त्याची साईज किंवा वैशिष्ट्य जे आहेत ती महाग असतात किंवा कॉस्टली असतात असं आपण म्हणू शकतो, पण ते इम्पॉसिबल नसतात. हे CPR चे अरेंजमेंटची महत्व आहे किंवा ह्याला आपण CPR म्हणतो. आणि या CPR चे किंवा या CPR च्या डिझाईनचे तत्व एलेनॉर एस्ट्रोम यांनी आयडेंटिफाईड केलेले आहेत. ते 8 अरेंजमेंट किंवा प्रिन्सिपल डिझाईन्स कुठले आहेत ते आपण बघणार आहोत. एक्झाम मध्ये याच्यावरती क्वेश्चन येऊ शकतो, म्हणून आपण हे बघायचे आहेत फक्त. एक आहे क्लिअरली डिफाईन्ड बाउंड्रीज. ह्याच्या ज्या लिमिटेशन्स आहेत किंवा बाउंड्रीज आहेत त्या एकदम स्पष्टपणे सांगितलेल्या असतात. कॉन्ग्रुएन्स बिटवीन अप्रोप्रिएशन अँड प्रोव्हिजन रूल्स सुटेबल टू लोकल कंडिशन. तिथल्या लोकल कंडिशन नुसार हे अप्रोप्रिएशन किंवा प्रोव्हिजन किंवा ज्याला आपण रूल्स असं म्हणतो ते तिथे तयार केलेले असतात लोकल कंडिशन्स नुसार. तिसरा आहे कलेक्टिव्ह चॉईस अरेंजमेंट्स अलाउविंग फॉर द पार्टिसिपेशन ऑफ मोस्ट द अप्रोप्रिएटर्स इन द डिसिजन मेकिंग प्रोसेस. आता तिथे जे अरेंजमेंट करणारे लोक आहेत त्यांना पार्टिसिपेट करायला म्हणजे त्याच्यामध्ये आपलं मत मांडण्यासाठी किंवा डिसिजन घेण्यासाठी अलाउ केलं जातं, कारण तिथल्या विभागाची जी माहिती त्या तिथल्या लोकल लोकांना जास्त असते, त्यामुळे त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन करण्याचं अरेंजमेंट करण्यासाठी त्यांना महत्त्व दिलं जातं. हा झाला तिसरा पॉइंट. चौथा पॉइंट काय आहे? इफेक्टिव्ह मॉनिटरिंग बाय मॉनिटर्स हु आर द पार्ट ऑफ अकाउंटेबल टू द अप्रोप्रिएटर्स. अप्रोप्रिएटर्सला इफेक्टिव्ह मॉनिटरिंग साठी म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांच्यावर ऑब्झर्वेशन ठेवण्यासाठी किंवा लक्ष ठेवण्यासाठी उपयोग केला जातो त्यांचा किंवा त्यांचा महत्त्व त्याच्यासाठी आहे. हा झाला चौथा पॉइंट. आणि पाचवा पॉइंट आहे ग्रॅज्युएटेड सँक्शन्स फॉर अप्रोप्रिएटर्स हु डू नॉट रिस्पेक्ट कम्युनिटी रूल्स. आता तिथे डू नॉट रिस्पेक्ट कम्युनिटी रूल्स या लोकांना काय केलं जातं? बाहेर काढलं जातं जे तिथे व्यवस्थित कम्युनिटी रूल्सला फॉलो करत नाहीत. हे एक प्रिन्सिपल आहे डिझाईन करताना म्हणजे तयार करताना आखणी करताना. हे झाले 5 पॉइंट. आता 6वा पॉइंट आहे कॉन्फ्लिक्ट रिझोल्युशन मेकॅनिझम विच आर चीप अँड इझी टू ऍक्सेस. आता इथे रिझोल्युशन्स जे आहेत ते कसे असतात? चीप किंवा चीप म्हणजे कमी प्राइस वाले आणि इझी म्हणजे काय? सोपे असतात ऍक्सेस करण्यासाठी. ओके. 7वा पॉइंट आहे मिनिमल रिकॉग्नायझेशन ऑफ राईट टू ऑर्गनाइज. म्हणजे कमीत कमी राईट्स तिथे असतात एखाद्या ऑर्गनाइज करण्यासाठी किंवा जे डिझाईन तयार करण्यासाठी. 8वा पॉइंट जो आहे तो आहे इन केस ऑफ लार्ज CPRs. जर तिथे मोठे CPRs असतील, मोठ्या रिसोर्सचं काही डिझाईन असेल, अलाउविंग फॉर फॉर्मेशन ऑफ ऑर्गनायझेशन्स इन द फॉर्म ऑफ मल्टिपल लेयर्स ऑफ नेस्टेड एंटरप्राइजेस विथ स्मॉल लोकल CRP ॲज देअर बेसिस. जर इथे मोठे ऑर्गनायझेशन करायचे असेल तर त्याच्यामध्ये बेस काय असणार आहे? स्मॉल छोटे छोटे त्याच्यामध्ये पार्ट केले जाणार आहेत, एंटरप्राइजेस असणार आहेत, लोकल CPRs असणार आहेत, त्याच्यामध्ये त्या भागातले लोकल CPR देखील त्याच्यामध्ये असणार आहेत बेस म्हणून, जेव्हा आपल्याला मोठ्या एखाद्या ऑर्गनायझेशनसाठी फॉर्म करायचं असेल त्यावेळेस. तर हे सगळे प्रिन्सिपल्स आहेत, तत्व आहेत डिझाईन्सचे. कशाचे? रचनेसाठीचे तत्व आहेत. कशाच्या? CPR अरेंजमेंटच्या. ओके. CPR म्हणजे काय समजलं. आणि त्यानंतर त्याचे अरेंजमेंट करण्यासाठीचे काही रूल्स आहेत किंवा तत्व आहेत. कोणाचे? इलेनॉर एस्ट्रोमचे. ओके. ट्रॅजेडी ऑफ कॉमन गॅरेट हार्डिन. आता सगळ्यांची कॉमन अशी काय शोकांतिका आहे हे गॅरेट हार्डिन यांनी मांडलेलं आहे 1968 मध्ये. स्वातंत्र्यामध्ये कॉमन ब्रिंग्स ट्रॅजेडी ऑल सगळ्यांसाठी. तर ते काय पॉइंट्स आहेत आपण एक एक पॉइंट्स करून समजून घेऊया. इट इज अ टेंडन्सी फॉर एनी गुड विच इज रिव्हिल अँड नॉन एक्सक्लुडेबल टू बी ओव्हर युज्ड अँड अनडिटरमाइंड. आता ह्याच्यामध्ये गॅरेट हार्डिन काय म्हणतात, जे पब्लिक गुड आहे त्यांची टेंडन्सी कशी असते, ते रिव्हिल आणि नॉन एक्सक्लुडेबल असतात, म्हणजे एक्सक्लूड करण्यासारखे नसतात. मग त्याचा काय होऊ शकतो? ओव्हर यूज होऊ शकतो. म्हणजे एखादी व्यक्ती जरी त्याच्यासाठी पे करत नसली तरी पण त्याचा जास्तीत जास्त वापर करून घेऊ शकते. ॲज अ कॉमन रिसोर्स आर नॉट ओन. आता हा सेकंड पॉइंट आहे. ॲज अ
कॉमन रिसोर्स आर नॉट ओन. जे कॉमन पब्लिक गुड आहे ते कॉमन रिसोर्सेस असतात, त्यामुळे ते ओन होऊ शकत नाही, कोणाची वैयक्तिक मालमत्ता होऊ शकत नाही. सो इट इज डिफिकल्ट टू प्रिव्हेंट एनीवन फ्रॉम कन्झ्युमिंग दिस गुड. त्याच्यामुळे आपण कोणाला अडवू शकत नाही त्या गोष्टीचा किंवा त्या वस्तूचा उपभोग घेण्यापासून. ओके. त्याच्यानंतर तिसरा पॉइंट आहे पीपल हॅव द इन्सेंटिव्ह टू गॅदर or consume more common resource before others. त्याच्यानंतर लोक काय करतात, दुसऱ्यांना पण एकत्र आणतात त्या गोष्टीचा उपभोग घेण्यासाठी किंवा त्याचा वापर करण्यासाठी. त्यानंतर चौथा पॉइंट आहे कॉमन रिसोर्सेस लाईक वाईल्ड लाईफ कॅन बी सब्जेक्टेड टू द ट्रॅजेडी ऑफ कॉमन्स. कॉमन रिसोर्सेस म्हणजे सगळ्यांचे रिसोर्सेस जे आहे, जसं की वाईल्ड लाईफ म्हणतो आपण, वन्यजीवन जे आहे ते एक ट्रॅजेडी आहे, शोकांतिका आहे सगळ्यांसाठी. द रिसोर्सेस मस्ट बी केअरफुली मेंटेन टू रिमेन युजफुल, बट देअर इज अ लिटल इन्सेंटिव्ह फॉर द युजर्स टू इन्व्हेस्ट इन मेंटेनन्स. आता काय आहे की जे रिसोर्सेस आहेत, पब्लिक गुड्स जे आहेत, ते सगळ्यांना यूज करण्यासाठी मेंटेन ठेवावं लागतात, म्हणजे सगळ्यांनाच त्याचा वापर करता यावा यासाठी ते मेंटेन ठेवावं लागतात. पण जे मेंटेन ठेवणार आहेत, जे युजर ते मेंटेन ठेवणार आहेत, त्यांच्यासाठी तो एक छोटासा खर्च आहे किंवा इन्सेंटिव्ह आहे. TOC can be regarded as a type of externality where any investment in maintenance by individuals users provide an external benefit to other. इथे काय सांगितलेलं आहे, बाह्यता आहे, बाह्य जे लोक आहेत त्याच्यामध्ये एक्सटर्नल बेनिफिट्स मिळवण्यासाठी त्यांना स्वतःचा मेंटेनन्स ठेवण्यासाठी तिथे काही थोडीशी इन्व्हेस्टमेंट करावी लागते. हे सगळे पॉइंट्स आहेत किंवा ही शोकांतिका आहे कशाबद्दलची, पब्लिक गुड्स बद्दलची. आता अजून सांगितलेलं आहे ॲज पर हार्डिन, म्हणजे जे आपण बघत होतो गॅजेट हार्डिन यांच्याबद्दल, एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स आर कॉज बाय ओव्हरयूज ऑफ कॉमन प्रॉपर्टी रिसोर्सेस. ऑल पीपल हॅव इक्वल राईट्स टू यूज दिस रिसोर्सेस ॲज दे आर पब्लिक गुड्स. आता हार्डिनच्या म्हणण्यानुसार एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स कधी होतात किंवा कारण काय आहेत त्याची निर्माण होण्याची, तर ओव्हरयूज ऑफ कॉमन प्रॉपर्टी रिसोर्सेस. जे कॉमन प्रॉपर्टी रिसोर्सेस ज्याला पब्लिक गुड्स म्हणतो, पार्क आहेत, रस्ते आहेत, त्यांचा ओव्हरयूज जेव्हा होतो तेव्हा एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स आपल्याला फेस करावे लागतात. ही त्याची कारणं आहेत असं कोण म्हणतं, हार्डिन. ओके. नॉन ओनरशिप ऑफ कॉमन प्रॉपर्टी सीज माउंटेन्स. त्याच्यानंतर नॉन ओनरशिप हे त्याचं वैशिष्ट्य आहे. नॉन एक्सक्लुझिव्ह, नॉट पॉसिबल टू एक्सक्लूड अदर फ्रॉम युझिंग कॉमन प्रॉपर्टी, indeed expensive to stop others and reveal. हे सगळे आपण काय सांगू शकतो, त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स आहेत कशाचे, पब्लिक गुड्सचे. जे आपण सुरुवातीला बघितले होते तेच हार्डिनने सुद्धा सांगितलेले की हे त्याचे वैशिष्ट्य आहेत, पण त्याची रिझन्स पण आहेत जे एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्स निर्माण करतात. ओके. तर ट्रॅजेडी ऑफ कॉमन्स गॅरेट हार्डिन यांनी 1968 मध्ये मांडलेले, त्याच्यावरती त्या शोकांतिकेवरती काही उपाय आहेत का, तर त्यांना कसं वाचवू शकतो आपण किंवा जी एन्व्हायरमेंट प्रॉब्लेम निर्माण होण्याची जी कारणं आहेत त्यांना अडवू शकतो का आपण, तर हो. तर खाली काही पॉइंट्स दिलेले आहेत आपल्याला गॅरेट हार्डिन यांनी 1968 मध्ये. त्या पॉइंट्स नुसार किंवा त्या उपायांनुसार आपण हा एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम वाचू शकतो. सोशल कस्टम्स, जे काही सामाजिक कस्टम्स आहेत त्यांचा वापर करून आपण ह्या ट्रेजेडीला थांबवू शकतो किंवा हे जे प्रॉब्लेम्स आहेत त्याला अडवू शकतो. गव्हर्नमेंट रेग्युलेशन, जसं की पार्कमध्ये टाकलेलं असतं की इथे कचरा टाकू नये किंवा इथे थुंकू नये, हात धुण्याचं पाणी नाहीये, ते फक्त पिण्याचं पाणी आहे, अशी काही गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स असतात. किंवा दंड आकारला जाईल, कुठलेही झाड तोडलं तर तिथलं तुम्हाला दंड आकारला जाईल. हे गव्हर्नमेंट रेग्युलेशन्स आहेत जे तिथल्या एन्व्हायरमेंट किंवा गार्डन मधला एखादा पब्लिक गुड जे आहे जपण्यासाठी हे रेग्युलेशन्स लावलेले असतात. त्याच्यानंतर ट्रेडेबल अलाउन्स, जे काही वस्तू आहेत वापर करण्याचे त्याला अलाउन्स म्हणजे पैसे किंवा दंड किंवा पैसे लावायचे, अशा प्रकारचं काही तिथे सोल्युशन आपण निर्माण करू शकतो. जॉईंट ओनरशिप इज नीडेड टू कंट्रोल ओव्हरयूज. त्याच्यानंतर जॉईंट ओनरशिप म्हणजे काय म्हणू शकतो आपण, गव्हर्नमेंटची सुद्धा ओनरशिप असेल किंवा तिथे कॉमन मॅनची पण ओनरशिप असेल, असं तिथे काहीतरी आपण गरज निर्माण करायला पाहिजे. कशासाठी, तर ओव्हर यूज कंट्रोल करण्यासाठी. म्हणजे एखाद्या किल्ले आहेत, किल्ल्यांवरती आपण गव्हर्नमेंटचा तिकीट घेतो आणि दंड सुद्धा लावतो आणि ते किल्ले लोकांचेच आहेत, त्यांनी ते स्वच्छ राखले पाहिजेत अशी त्याची पाट्या देखील लावतो आणि त्यांना जाणीव करून देतो. हा काय ओव्हर यूज त्याचा किंवा त्याच्याबद्दल
जागृती निर्माण करण्यासाठी आपण हे करू शकतो. रस्ते आहेत, रस्त्यांचा ओव्हर यूज होऊ नये यासाठी आपण टोल नाके असतो ते टोल नाके आहेत ते भरण्यासाठी किंवा लोक काय करतात, कंट्रोल करतात ओव्हर यूज करण्यापासून. मेंबरशिप अँड फीज शुड बी पेड टू रिड्यूस युजेस, जे आपण इथे टोल नाक्याचं उदाहरण दिलं तेच याच्यामध्ये पण येईल की फीज जी आहे जर तुम्ही तिथे पे करत असाल तर तिथे युजेस त्याचा रिड्यूस करण्यासाठी मदत होते. रिस्ट्रिक्ट नंबर ऑफ युजर्स मेंबर्स, जे काही नंबर्स आहेत युजर्सचे ते तिथे आपण लिमिट टाकली पाहिजे की पार्कमध्ये एवढ्याच लोकांना एंट्री आहे, किंवा एखादं थिएटर असेल पब्लिक गुड मधलं तर तिथे जाण्याला सुद्धा काही मेंबर्स युजर्स रिस्ट्रिक्ट नंबर असतात. फाईन्स अँड पेनल्टीज फॉर ओव्हर युझिंग कॉमन्स, जे काही पब्लिक गुड्स आहेत त्यांना दंड किंवा पेनल्टी लावू शकतो आपण जर त्याचा ओव्हर यूज होत असेल किंवा त्याचा गैरवापर होत असेल तर. अशा प्रकारचे काही सोल्युशन्स आहेत ज्या ह्या शोकांतिकेवरती आहेत, ट्रॅजेडीज ऑफ कॉमन्स वरती आहेत. गॅरेट हार्डिन यांनी हे सोल्युशन दिलेले आहेत जे आपण बघितलेले आहेत, जे इकॉनॉमिक्स एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्सला कॉज करणं म्हणजे हे निर्माण करण्यापासून वाचवू शकतात हे सोल्युशन्स. तर या सोल्युशन्सचा आपण आता अभ्यास केलेला आहे. तर अशा प्रकारे आजचं सेशन आपलं झालेलं आहे, ज्याच्यामध्ये आपण बघितलं की पब्लिक गुड्स म्हणजे काय, CPR म्हणजे काय, प्रॉपर्टी राईट्स म्हणजे काय, मार्केट फेल्युअर म्हणजे काय किंवा कशामुळे मार्केट फेल्युअर होऊ शकतं. त्यानंतर गॅरेट हॅरडिन यांचे 1968 मधले जे काही ट्रॅजेडी आहे कॉमन्सच्या त्या बघितल्या काय आहेत. त्यानंतर त्याच्यावरती सोल्युशन्स काय काय आहेत ते आपण बघितलेलं आजच्या सेशनमध्ये. तर अशा प्रकारे आजचं सेशन आपलं इथे संपलेलं आहे. नेक्स्ट सेशनमध्ये आपल्याला याच युनिटवरचा नेक्स्ट टॉपिक बघायचा आहे. आजच्या सेशनसाठी धन्यवाद.